चला जाऊया पुढे आपण. कोणत्या ठिकाणाला भारताची व्याघ्र राजधानी म्हणून ओळखलं जातं? कोणता आहे? नागपूर. आपण कालच झालेला आपला 5 ऑक्टोबर 2025 रोजी पोलीस भरती सराव पेपरचं आपण विश्लेषण करत आहोत. दर आठवड्याला आपण काय करतो, आपले विद्यार्थी मित्र ज्या त्या गावामध्ये किंवा आपल्या अकॅडमीमध्येच आपला पेपर आयोजित होत असतो. दर आठवड्याला होतो तो पेपर. आपण आपल्या टेलिग्रामला आणि आपल्या इतर सोशल प्लॅटफॉर्मवरती आपण टाकत असतो आणि त्याचं विश्लेषण करून देण्याचा प्रयत्न देखील करतो, जेणेकरून महाराष्ट्रातला कुठलाही गरीबातला गरीब विद्यार्थी असेल तर त्याची तयारी होते का हे त्याला घर बसल्या त्याला लक्षात येऊ शकते. पण प्रत्येकाने प्रामाणिकपणे वेळ लावून पेपर सोडवायचा, 1.5 तास वेळ लावायचा आणि मला तुमचा स्कोर पाठवायचा, जेणेकरून इथे ऑफलाईन प्रत्यक्ष असणाऱ्या मुलांचा स्कोर किती आहे, तुमचा किती आहे हे क्लिअर होईल. फक्त प्रामाणिकपणे खरं बोलायचं, खोटं बोलला तर तुमची फसवणूक स्वतःची होऊ शकते. मागच्या लेक्चरला आपण आतापर्यंतच्या प्रश्नांचं विश्लेषण आपण बघितलं. आता पुढचा आहे, कोणत्या ठिकाणाला भारताची व्याघ्र राजधानी म्हणून ओळखलं जातं? कोणतं आहे? तर नागपूर आहे. इकडून तिकडून दुरून लांबून ही उदाहरणे कोणत्या क्रियाविशेषणाव्याची आहेत? कोणत्या आहेत? चुकायलाच नको. आता प्रकरण आपलं झालंय का नाही दिदी? तर क्रियाविशेषणाव्याचं प्रकार विचारलंय. कुठलं आहे? इकडून तिकडून. स्थिती का? नाही, गती आहे. स्थिती आणि गती आठवतंय ना? हां, मग सातत्याचा विषय नाही. हे गतिवाचक पर्याय क्रमांक 4 कडे आपल्याला जावं लागणार आहे. स्थिती आणि गती 2 प्रकार कोणाचे? स्थलवाचक. कालवाचक आहेत काय? नाही, कालवाचक नाही, स्थल आहे. स्थलमध्ये 2 प्रकार कोणते? स्थिती आणि गती. इकडे तिकडे खाली वर असं राहिलं असतं तर स्थिती होती, पण इकडून तिकडून मागून हे काय सगळं गती आहे की हो. पुन्हा पुन्हा तसा विषय नाही आहे, ते सातत्य असतं. सातत्यदर्शक शब्द नाही आहे, आहेत का? एका वर्तुळाकार क्रीडांगणाची त्रिज्या 49 मीटर आहे, तर क्रीडांगणाभोवती ताराचे 5 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 50 रुपयाप्रमाणे किती खर्च येणार आहे? प्रश्न मजेदार होता. परिघावर प्रश्न आपण म्हणू शकतोय. वर्तुळाकार काय आहे? मैदान आहे, बरोबर ना? एक वर्तुळाकार क्रीडांगण आहे आणि त्याला काय करायचे दादांनो? 5 पदरी कुंपण. म्हणजे काय? असं एकदा कुंपण घातलं, 2 3 4 आणि 5 राऊंड पूर्ण करायचे आहेत की नाही? मग अगोदर काय लागणार? किती एका राऊंडला किती तार लागणार ते काढावं लागेल. मग 1 राऊंड म्हणजे काय हो? परीघ. मग तो परीघ काढणार कसं? 2 पाय आर. पायची किंमत किती आहे? 22. आर किती दिला आहे? 19. हा काय झाला रे? परीघ म्हणजे एका पदर. समजलं? किती पदर करतोय आपण? 5. म्हणून आता करू ना, हे जे उत्तर येईल त्याला गुणिला 5 होईल. ते काय होणार? 5 पदरचा एकूण तार असणार, जे काय असणार त्याला गुणिला प्रति मीटरचा खर्च किती आहे? 50 रुपये. गुणिला काय करून टाकायचं? गुणिला काय करायचं भाऊ? 50 करायचं. समजलं का? कळलं काय काय केलं आपण? हे एका पदरचं आले, गुणिला जेवढे पदर असतील तेवढं करायचं, त्याला गुणिला खर्च करून टाकायचं. झालं उत्तर. हे सोडवायचं आहे फक्त. मग सांगा कसं सोडणार? 7 1 7 7 7 49. 50 गुणिला 10 2 किती होणार? 100 गुणिला 22 पंचे 110. बरोबर ना? सोपा सोपा गुणाकार करायचा. 22 पंचे 110. 50 दुने 100. 7 उरलाय. झाला ना? आता झालं का? अकरीन 7 77. 1 2 3 0. 77,000 रुपये खर्च असणार. जेवढं सोपं आहे त्याला कठीण कशाला करून घ्यायचं? नजर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एक ओघवती सहज नजर गेली पाहिजे की पहिल्या आणि शेवटचा गुणाकार 0 0 वर येतोय, याचा पण 0 कडे जातोय, मग ते करून टाकायचं. उगाच तुम्ही 22 गुणिला 7 आणि मग 5 तो गुणाकार मला सांगा तोंडी शक्य आहे का? त्याला कागदावर उतरवू नये. त्यापेक्षा एवढी एक नजर घेतली की लगेच सहज होतंय. जाऊया पुढं.
चला, बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. माकड मदारी, माकडाचा खेळ करणारा कोण असतो? तर तसं अस्वलाचं 103च्या पुढील 23वी विषम संख्या कोणती? हा, ही काय आहे? स्वतः एक विषम संख्या आहे. स्वतः विषम संख्येवरून जाणं एक वेगळा नियम आणि समवरून विषमवर जाणं त्याच्यासाठी वेगळं. विषमवरून विषमवर जायचं असेल तर सरळपणे 2 गुणिला 23 करून टाका. क्रमवार विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो म्हणून 23 दुने 46. 103 मध्ये 46 प्लस केले की 149. हा पण चिल्लर प्रश्न होता. पर्याय क्रमांक ब. अचानक घडून येणारा बदल, क्रांती. सोपा, हा पण चिल्लर होता. हळूवार घडून येणारा बदल ती उत्क्रांती असते. क्रांती केव्हा म्हणायचं? अचानकपणे. अचानकपणे हो, रातोरात किंवा अपेक्षित नव्हतं की एवढ्या लवकर काम होऊन जाईल, मग ती काय झाली? क्रांती झाली. आपण काय म्हणतो त्याला? अरे काय क्रांती केली त्याने. आणि उत्क्रांती म्हणजे काय? हळूवारपणे केलेलं बदल. बरोबर ना? म्हणजे आता बीजारोपण केलं, बीजारोपण करून 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 तो काय झाला? अंकुर, अंकुर त्याच्यानंतर रोप, रोप नंतर मग थोडंसं आपण बरं की झुडूप म्हणू शकतो आणि मग नंतर वटवृक्षात. हा ही उत्क्रांतीची प्रोसेस झाली. काय झाली? पण क्रांती म्हणजे काय? अचानकपणे रातोरात आपल्याला दिसायला लागलं बा, हे कसं शक्य आहे? ती क्रांती म्हणतात. क्रांती आणि उत्क्रांतीमधला फरक लक्षात ठेवायचा. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? हां, इस्रो. इस्रोचं कुठं आहे? बँगलोरला आहे बरं का. बरेच जण आता याच्यामध्ये श्रीहरिकोटा आणि पोखरणमध्येच विचार करतो आपण, कारण की इस्रो नाव ऐकलं की श्रीहरिकोटा, पोखरण हे शब्द आठवतात. पण पोखरण हे काय? अणुचाचणी केलेलं ते ठिकाण आहे. बरोबर आहे की नाही? हां, म्हणजे ते स्पॉट वेगळे आहेत पण त्याचं मुख्यालय कुठं आहे? बँगलोरला आहे. लक्षात ठेवा. लीप वर्षात एकूण दिवस किती असतात? हां, किती असतात? 300. सामान्य वर्षात किती असतात? आणि लीप वर्षामध्ये झालं ना आपलं. काही तुनच कोणतं तरी उत्तर द्यायचं आहे बुवा. हातावर शीर घेणे. सोपं आहे ना. हातावर शीर आहे, काय नाही तू येऊ दे बुवा, जीवाची पर्वाच नाही. करते का? म्हणजे मेलो तर मेलो बा, पण बघू काय होणार ते. काय हो, भीक मागणे का त्याचा अर्थ? नाही. नतमस्तक होणे याला आपण गोष्टीत तो एक प्रकार भीक मागण्याचा वेगळा वाक्प्रचार आहे त्याच्यासाठी. बरोबर ना? भीक मागण्यासाठी काय म्हणून येऊ शकतो आपण? हात पसरवणे त्याला म्हणू शकतो की बाबा भीक मागणे. तर हातावर शीर घेणे म्हणजे हां, जीवाची पर्वा न करता, हा अर्थ आहे त्याचा. बऱ्याच जणांनी भीक मागणे लिहिलंय. द्वेष करण्याचा काय संबंध आहे का? चकविण्याचा संबंध नाही. निरागस म्हणजे काय हो? निरागस म्हणजे निष्पाप. निरागस हा निष्पापचा समानार्थी शब्द आहे. बरोबर आहे की नाही? ज्याच्या मनामध्ये काही नसतं बा, तो निरागस असतो. बरोबर आहे की नाही? त्याच्या समानार्थी शब्द निष्पाप. हा समानार्थी शब्द कोणता? पहिला जो आहे तो समानार्थी. बरं का, समानार्थी. समानार्थी विचारलं असतं तर तुमचं निष्पाप लिहिलं असतं. मग त्याच्या विरुद्धार्थी काय येणार हो? हुशार, सुंदर का? नाही, तर पापी येणार. कोणता येणार आहे? हा पण विचारला गेलेला प्रश्न आहे. निरागसच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? पण चुकून टाकलं असेल तरी बऱ्याच जणांनी. नाही ना? का चिल्लर होता प्रश्न? चिल्लर होता. हे तर तुम्हाला आलंच पाहिजे. आत्ताच झालेलं आहे. 2 संख्यांची बेरीज आणि 2 संख्यांची वजाबाकी दिली, गुणोत्तर विचारलंय. काय करणार? मोठी संख्या शोधायची असेल तर काय? 234 प्लस 54 भागिला 2 किती आला? 100.
44 बरोबर आहे का? चला, आणि लहान संख्या 234 54 किती आलं? आणि मग 90 आणि 144 यांचं गुणोत्तर काढलं तर काय? 8 आलंय का? पर्याय क्रमांक बी असणार. चला, काय अडचण कोणाला? 625 इथं काय सांगितलं होतं? 292. बरं ठीक आहे. आणि हे खाली काय आहे? हां बरं, ज्यांना दिसत नसेल त्यांच्यासाठी सांगतो. इथं 292 आहे. इथं काय रे मित्रा? इथं 121 आहे. इथे 64 आहे. इथं 225 आहे आणि इथे 625. मग मला सांगा 625चं वर्गमूळ 225चं 15 भागीला आहे का काय? तिथं इथे प्लस 11 छेदामध्ये 8 झालं. आणि मग भागीला काय? इथे कंस आहे का? भागीला काय? 292 भागीला 200. चला, आता यांची बेरीज कशी होणार हो? छेद समान करावे लागतील. आहे का छेद समान? दोघांच्या पाड्यात येण्यासारखी संख्या 120च आहे बरोबर ना? तर 15 8 करावं लागेल म्हणून 25 8 किती होणार? 25 8 200 प्लस 11 गुणिला 15 165 बरोबर ना? छेदामध्ये 120 भागीला काय? 292. हे किती झाले? 300. मग 365 भागीला 120 गुणिला काय होईल आता? 24 भागीला 200. 365 एक संख्या नेहमी लक्षात ठेवा, सतत येणारी आहे. कारण की वर्षात दिवस तेवढे 365 असतात. या संख्येला कशाने भाग जातो? 73ने. हे पण बऱ्याच ठिकाणी येतं बरं का. कारण की सरळ व्याज आलं तिथं दिवस आणि महिन्यांचं व्याज विचारलं की तिथे 365 ही संख्या सतत असते. मग 365ला कशाने भाग जाणार नाही का? जाईल. 73ने जातो. 73 पाचा किती होतात? 73 पाचा 300. मग हिला भाग जातोय 73ने, तर खाली पण एक संख्या 73ने भाग जाणारी असणारच. कोणती असणार मग ही? तर 73 चौक 292. समजलं का? एक संख्या अंशात म्हणल्यावर एक संख्या छेदात असलीच पाहिजे. तुम्ही चेक करा, 73 चौक 292 होणार. ठीक आहे. पुढं 24 1 24 24 पंचे 5 गेला 5 उरलं काय हो? अंशात काहीच नाही म्हणजे 1 छेदामध्ये 4 म्हणजे 1/4 पर्याय क्रमांक. ठीक आहे. चला, मला असं वाटतं की याच्यावरच आपली चर्चा मागच्या आठवड्यात झालेली. ॲक्सेप्टर कोणाला म्हणतो? AB. आणि डोनर कोणाला म्हणतात? युनिव्हर्सल डोनर, तो O पॉझिटिव्ह आहे का? हा डोनर असतो माहिती ना, पण विचारलं आपल्याला ॲक्सेप्टर म्हणून AB पॉझिटिव्ह असतो. दहा दिवसांपूर्वी शुक्रवार होता. उद्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असणार आहे असं विचारलं. 10 दिवसांपूर्वी म्हणजे पुढं किती आलो आज? 10. हेच शब्द टाका 10. झालं का? 10 दिवसांपूर्वी ना, म्हणून ते 10 दिवस. किती पुढं यायचं आपल्याला ते बघायचं. हां, जसं आता 10 वर्षांपूर्वी म्हणजे आज काय असणार? 10ने वाढलं असणार. तसं 10 दिवसांपूर्वी आज किती दिवस पुढं आलो? 10. पुढं काय? आता उद्यानंतर म्हणजे उद्याचा 1 दिवस. आणि उद्यानंतर काय म्हटलंय? तिसऱ्या दिवशी म्हणजे 3 दिवस. 10 दिवसांपूर्वी आणि उद्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे टोटल किती दिवस झाले? 14 दिवस झाले. किती दिवस हो? 14. मग 14 भागीला 7 केलं, 7 दुने 14, बाकी किती उरले हो?
0 आठवड्यात 2 बसले म्हणजे याचा अर्थ काय, 14 दिवसानंतर पुन्हा तोच असणार जो इथं असणार शुक्रवार. बरोबर ना प्रियंका? पुढं 96 24 तर 120 तास काय असणार, 30 असणार. कसं आलं? 24 चौक 96. बरोबर ना? तुम्ही आत्ताच गुणोत्तराचा जो एक नियम वापरला त्याच्याने पण जाऊ शकता तुम्ही. पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार मधल्या 2 संख्यांचा गुणाकार कसा असतो, सारखा. या रूपात जरी विचार केला तरी त्याच्यानुसार येतंय. पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचं गुणोत्तर आणि तिसऱ्या आणि चौथ्या संख्येचं गुणोत्तर सारखं असतं, त्याचा वापरा. हे बघा 96 गुणिला x बरोबर 24 गुणिला 120. x बरोबर 24 गुणिला 120 भागिला 96. 24 एक 24, 24 चौक 96, 120 भागिला 4 केलं 30. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठं आहे माहिती ना? नाशिकला. कुठं? ए भाऊ, चैत्र ज्येष्ठ भाद्रपद पौष महिने माहिती आहे तुम्हाला? महिने कोणकोणते आहेत मित्रा? चैत्र 3 4 5 6 7 8 9 10 11 12. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ. ए भाऊ, चैत्र नंतर काय आला रे? ज्येष्ठ नंतर दिसतंय का तुम्हाला? भाद्रपद नंतर काय आला आता? पौष आहे. ए मित्रा, इथं बघ 1 सोडलंय, आता 2 सोडलेत, 3 सोडलेत मित्रा. सोडलेत का? मग आता किती सोडावे लागतील? 1 2 3 4 म्हणजे काय येणार रे? असं होतं. दुसरं होतं तरी काय? कोणतं असणार आहे? आम्हाला पोस्ट मिळाली सबब आमचा सत्कार झाला. सोपं आहे ना? न्यूनत्व आहे का रे? झालंय ना आपलं हे पण. आम्हाला पोस्ट मिळाली न्यूनत्व आहे का? कमीपणा नाही आहे, त्याचा परिणाम झालाय. कमी नाही झालंय भाऊ, त्याचा ही घटना कृती होती आणि त्याचा परिणाम. विकल्प आहे का? समुच्चय का? परिणाम. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल म्हणजे काय रे? SRPF. त्याचा वर्धापन दिवस हे तर माहितीच पाहिजे ना? गृह खात्याशी असणारे काही महत्त्वाचे दिवस कोणकोणते आहेत? 2 जानेवारी. काय 2 जानेवारी? हां, अजून काय तो? तर हे सगळे दिवस आपले पाठ असले पाहिजेत. कांचनगंगा ही शिखर सर करणारी कोण आहे? गीता फोगट, निकत झरीन, प्रियंका मोहिते. अभिज्ञान शाकुंतल हे नाटक कोणी लिहिलंय? तू काय लिहिलं होतं? कालिदास. तू
बरोबर उत्तर कोणाचं होतं? हो ना, मग बरोबर किती जणांनी लिहिलेलं? चरक. आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली रे? कोणत्या वर्षी केली? 43 का 45? 43. आझाद हिंद सरकार आणि सेना एकच आहे का? बोला. सरकारची स्थापना 43 ला झाली ना? सेना आणि सरकार एकच होतं का? आझाद हिंद सेना आणि सरकार. बघा माहिती काढा. पंतप्रधान कोणाला जबाबदार असतात? कोणाला असतात? 10 रुपयांच्या बंडल मध्ये हे मित्रा 91,236 पासून 91,316 पर्यंतच्या नोटा आहेत. कुठपर्यंतच्या नोटा आहेत? $316 पर्यंतच्या नोटा आहेत. कुठून? इथपासून. म्हणजे ही नोट आहे का नाही? आहे ना. मग एक तर ही मायनस केली तर आलेल्या वजाबाकीमध्ये 1 प्लस करा, किंवा त्याच्यापेक्षा याच्या मागची नोट मायनस करा. 91,235 ही मायनस करून टाका, कारण की ही नोट आहे ना. मग सांगा 31 मधून 23 गेले 8. 81 नोटा असणार. किती असणार आहे? वजाबाकी केली तर 81 उत्तर येत आहे. 81 नोटा कशाच्या आहेत? 10 रुपयाच्या, म्हणून 810 रुपये असणार. कुठे दिसतंय? 3 कामगारांची एका आठवड्याची मजुरी 840 रुपये आहे. किती मित्रा? तर एका मजुराची 5 दिवसाची मजुरी किती? कोणाकोणाचं आलंय? कसं काढणार? हे बघा, आपलं प्रकरण असणार, त्याच्यामध्ये आपण तुम्ही सहज सोडवणार आहेत. आता फक्त तर्क नवीन जरी असले ना भाऊ, फ्रेशर जरी असला तरी त्याला ठरवता आलं पाहिजे ना. किती सोपं आहे. 3 कामगारांची एका आठवड्याची मजुरी किती आहे? 840. मग जाऊ द्या, आपण एक काम करू ना. 3 माणसांची एका आठवड्याची मजुरी किती आहे? 840. एका माणसाची किती? भागीला 3 केले तर किती येणार? 280 रुपये. 840 रुपये 3 जणांचे आहेत ना ते, म्हणजे एका माणसाची किती? 280 रुपये. ते किती दिवसाची? हे 7 दिवसाची, एक आठवड्याची ना. मग तुम्हाला काय विचारलंय? एका माणसाची 5 दिवसाची. मग क्रॉस तयार करा ना हो. काय? 7 दिवसाचे 280 रुपये आहे. तर अगोदर तुम्ही एका दिवसाचे काढले तरी चालतंय. 7 चोक म्हणजे एका भागाची किंमत किती आली? 40 रुपये. एका दिवसाला 40 रुपये. मग 5 दिवसाची किती येणार? 200 रुपये. अहो, लॉजिक जरी लावलं ना तरी पण होतंय. बाकी आता सोडवायचं कसं ते आपण अजून त्याचं सोपं, किंवा त्या प्रकरणामध्ये गेले की तुम्ही सहज कोड करणार. काय येणार? 200. पहारेकरी या शब्दाचा समास ओळखायचा आहे. तर पहारेकरी काय याचा फोड? पहारा करणारा. हां, जसं शेतकरी शेती करणार, तोच फोड आहे. पहारा म्हणजे काय? देखरेख. बरोबर की वॉचमॅन जो म्हणतो आपण तो. मग नारा प्रत्यय शेवटी आला की तो कोणता समास होतो? उपपद तत्पुरुष. तुम्हाला अलुक तत्पुरुष उत्तर दिलंय ते चुकीचं आहे. अलुक तत्पुरुष त्याचं उत्तर नाही आहे, त्याचं उत्तर उपपद तत्पुरुष उत्तर असणार आहे.
कुठलं उपपद अलुक हे उपपद तत्पुरुष त्याचं उत्तर आहे. बाकी एखादा चुकून दिलं असेल अलुकला तर ते नाही आहे. उपपदच त्याचं उत्तर असलं पाहिजे. आपण समासामध्ये जेव्हा असणार त्याचं एक 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 आपण बघणार आहोत. पुस्तकात एखाद्या वेळेस चुकून दिलं गेलंही असू शकतंय, पण याच्यात टाकण्याचा काही विषय नाही ना. कारण काय अलुकमध्ये टाकायचं कारण काय, बरोबर आहे की नाही, त्याचं कारण पाहिजे. ठीक आहे. एका माणसाने स्वतःकडील 20% रक्कम गमावली. एखादं विशिष्ट वेगळं कारण असेल तर ते संदिग्ध मतभेद असू शकत आहेत. सगळे हे काय ज्याची त्याची फोड जशी करणार तसा त्याला त्या समासामध्ये त्याला टाकलं जात असतं. पण तो तत्पुरुषच आहे. मुख्य जे 4 प्रकार आहेत त्याच्यातला तत्पुरुष समास आहे. मग त्या तत्पुरुषमध्ये उपपद आणि अलुक हे एकाच समासाचे वेगवेगळे प्रकार आहेत, उपप्रकार आहेत. काय प्रकार आहेत ते उपप्रकार. फोड केली. अलुकमध्ये काय असतं, पहिल्या शब्दाचं पहिल्या शब्दाचा प्रत्यय आहे तसा राहिला, त्याला लोप न पावला तर त्याला अलुक तत्पुरुष म्हणतात. आणि जर लोप पावला उपपद म्हणजे काय शेवटी नारा प्रत्यय असेल तर ते उपपद. मग पहारेकरी पहारा करणारा असं फोड घेतलं तर पहारेकरी हा उपपद तत्पुरुष. आणि त्यांचं जर समजा चुकून असं स्पष्टीकरण दिलं की पहारे करी म्हणजे त्याच्यातला विभक्ती प्रत्यय आहे तसा घेतला बाबा तर त्याला अलुक. पण पहिला शब्द पहारे नाही ना, तो पहारा आहे असाच, पहारा करणारा. पहिला शब्द पहारा असा असू शकते, पण त्यांचं अजून काही असणार म्हणणं तर मग ते बघा पुस्तकात दिलेलं काय कारण त्यांनी म्हटलेलं आहे. एका माणसाने स्वतःकडील 20% रक्कम गमावली. उरलेल्या रकमेपैकी 80% खर्च झाल्यावर त्याच्याकडे 80 रुपये उरले. मग आता मला सांगा 20% रक्कम गमावली म्हणजे काय हो, गमावली म्हणजे हरवले त्यांनी. आपण इथं काय करायचं, 100 रुपये कमवले असं विचार केलं, त्याच्यातले 20 रुपये गमावले म्हणजे उरले किती हो. मूळ आपण 100 रुपये होते असं मानलं तर उरले किती 80. तर उरलेल्या रकमेपैकी 80% खर्च झाला. 80% खर्च झाला म्हणजे उरले किती पुन्हा 20%. बरोबर ना. खर्च 80% केला म्हणजे उरले किती, बचत किती आहे 20%. मग 80चे 20% म्हणजे किती बघा, 0 कट 0 कट 8 ने 16. मग जेव्हा 100 रुपये होते तेव्हा 16 रुपये उरले बघा. 100 रुपये जर आपला त्या माणसाकडे 100 रुपये जर असतील तर त्याच्यापैकी किती उरत आहेत 16 रुपये. पण इथं काय उरत आहेत. मग जर 80 रुपये उरत असणार तर त्या माणसाकडे किती रुपये होणार. किंवा आपण क्रॉस तुम्ही जे करतात असा क्रॉस तयार केला किंवा असं केलं बघा, इथं उरलेले किती आहेत 16 रुपये. इथं दिलेले किती आहेत 80. 16 म्हणजे 80 आहेत म्हणजे एक भाग म्हणजे किती येणार 16 पंचे 80 5 रुपये. आलं की नाही. 16 भाग म्हणजे 80 तर एक भाग किती आले. मग 100 भाग म्हणजे किती असणार हो 500. झालं उत्तर आपलं. पूर्ण किंमत ही 100 पटीची असते म्हणून 100 भागांची काढावी लागणार. समजलं. चला काय आलं उत्तर 500. पर्याय क्रमांक 3 कडे आपल्याला जावं लागेल. शेवटचे 2 प्रश्न सोडू आणि थांबू म्हणजे 50 प्रश्न होतील. एक खुर्ची 184 रुपयाला विकल्याने 15% नफा झाला. किती टक्के नफा झाला 15%. त्याला जर 20% नफा हवा असेल तर खुर्ची किती रुपयाला विकावं लागेल. कसं काढायचं. तर 184 रुपयाला विकली आहे म्हणजे याच्यामध्ये मूळ किंमत प्लस नफा दोन्ही आहे ना. मग याच्यामध्ये नफा किती आहे 15% आणि मूळ किंमत किती असते 100%. म्हणजे ही किती टक्के व्हॅल्यू आहे. हां हे समजलं पाहिजे. 115% व्हॅल्यू ही 184 रुपये आहे. तर आता आपल्याला 20% नफा हवा असेल म्हणजे ती 120% विकावी लागेल. 115% जर 184 असेल तर 120% व्हॅल्यू किती एवढंच तुम्हाला शोधायचं आहे.
मग तुम्हाला इथे आता 1% शोधणं थोडं अवघड आहे, मग तिरकस गुणाकार करा. कोणाकोणाचा गुणाकार होईल? 120 गुणिला 184 भागिला 115. कशाने भाग जाईल रे? 5ने भाग जाईल ना. 5ने भाग दिला तर 24 पंचे 120 आणि 23 पाचा 115. 23ने भाग दिला 23 8 होत आहे का पक्क? बरं 23 8 बघूया. तेच होणार आहे कारण की 8 त्रिक 24 हातच्याला 2 8 दुने 16 आणि 2 18. 23 8 124 उरलं काय रे? 24 गुणिला 8 8 चौक 32 8 दुने 16 आणि 3 192 रुपये. पर्याय क्रमांक 4. ए मित्रा, एका बॉक्सची लांबी 25 सेंटीमीटर व 10 सेंटीमीटर आहे रुंदी आणि बॉक्सचे घनपट 1250 घनसेमी आहे, तर बॉक्सची जाडी उंची किती? एका बॉक्सचं घनपट काढायचं असेल तर काय करतो माहिती का तुम्हाला? कसं काढतो? लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची या तिघांचं गुणाकार केला की त्याचं घनपट मिळतं. आलं का? मग याच्यापैकी दिलेलं काय रे मित्रा? लांबी दिली आहे 25, रुंदी दिली आहे 10, उंची आपल्याला माहिती नाही. उंचीलाच तुम्ही जाडी सुद्धा म्हणू शकता. कळलं का? त्याची किती जाडी आहे आणि घनपट किती मग? 1250. चला 25 गुणिले 10 250. हे 250 गुणिला आहे तो काय होईल? 1250 भागिला 250. 0 0 कट 125 भागिला 5 केलं 25 पाचा म्हणजे त्या बॉक्सची जाडी जी आहे उंची जाडी म्हणा ती 5 सेंटीमीटर असणार. पर्याय क्रमांक असं आहे. तर आपण इथे या प्रश्नपत्रिकेतील किती प्रश्न बघितले? आपण 50 प्रश्न बघितले. या ठिकाणी थांबूया. उरलेले प्रश्न आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ठीक आहे, थांबूया या ठिकाणी. धन्यवाद. रामकृष्ण हरी.